आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय करत होती ही बाई ह्या वेळेला इथे? सांगितलं ना त्यांनी झाडू मारायला आल्या होत्या। नक्की ना? नाही मला हे पटत तरी नाहीये। नाही पण तुझं म्हणणं बरोबर आहे। ही काय वेळ आहे का झाडू मारायची? आता झोपायची वेळ झाली आणि आता झाडू मारायला आले। मला अजिबात आवडलं नाही। कोण कुठल्या बाई या? हे सगळं ना त्या शिवाला कळायला पाहिजे ना। कुठल्याही रस्त्यावरच्या बाईला उचलून आणलंय घरात। नाही आता या बायकांना सुद्धा त्या डोक्यावर घेऊन बसा आणि घरातल्या जावयाला मात्र असं आश्रितासारखं वागवा। हा बस बस, हा बस। परत परत तेच सुरू करू नकोस। झोप आले मला, झोपते मी। नाही पण कीर्ती तुला सांगतो मला अजिबात पटलेलं नाही। ती बाई जरा विचित्रच वाटते। अरे कशी दिसते ती? काय काय पण तुझ्यासाठीचा तो आपलेपणा सुद्धा आता माझ्या मनातनं उतरलाय, कायमचा गेलाय। त्यामुळे दिव्या, आजपासून तू माझ्यासाठी मेली। जाऊ दे, त्याला करू दे काय करायचं ते। मी पण बघेन माझं माझं कसं जगायचं ते। दिव्या, कोण आहे? मी अद्वैत। सर हा का आलाय आता इथे? बाहेर ये। दिव्या, सर तुम्ही आत्ता का आलाय तिथे? इथे का इथे का आलो म्हणजे तर माझ्या समोर आहे। दिव्या, कशी आहेस तू? मी तुला भेटायला आलोय। सर आपण उद्या ऑफिसमध्ये भेटूयात। तुम्ही प्लीज जा आता। नाही नाही नाही। सर ऐका ना, तुम्हाला आता काही कळत नाहीये, तुम्ही शुद्धीत नाहीये। तुम्ही आता घरी जा, आपण उद्या सकाळी भेटू। नाही नाही कळतंय मला, सगळं कळतंय, सगळं कळतंय मला। दिव्या, ती छान दिसतेस तू, अशी का वागतेस? हा दिव्या, सर तुम्ही जा इथून। दिव्या, असं कसं धार लावलंस तू? हा? हिंमत कशी झाली तुझी? कोण आहेस? कोण तू? तुला काय वाटतं मला कळत नाही काय? कशी रडून तू सिंपती घेतलीस मला काय माहिती नाही का? मग दिली ना नोकरी तुला मी, मग मला काय काही नको का? अरे फुकट कोणी काय देत का? हे बघ दिव्या, तुला द्यावं लागेल मला काहीतरी। नाही उघडत दार, ठीक आहे नको उघडू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून नोकरीवर यायचं नाही, कळलं मी तुला? असं कसं दार बंद केला? अद्वैत रानडे, मी रानडे, 56 बघितल्या तुझ्या मी। क्या लगता है पाना गँग येईल? सर मला नाही वाटत ते येतील। नदीम भाई सिच्युएशन क्या है? हाँ? त्यांचा जिगरी यार गेले। आणि नदीम मी आई सिच्युएशन पण अशी असते ना की म्हणजे यातनं कसं बाहेर यायचं, कधी यायचं ते आपल्या हातात नसतं, म्हणजे भेजा आउट होतो यार। आणि भाई मी ऐकलं ना ती शिवाना पार कामातनच गेलेली आहे। हा सर, सर एक काम करूया, तुम्ही आम्हाला शिकवा, आपण सुरू करूया, चला। जी सर। अरे असं काय करताय? थोड्या वेळ अजून वाट बघूया ना, मला वाटतंय येतील ते। सर मला वाटत नाही शिवा आणि मुलं येतील। अजून 2 मिनिटं आहेत, 2 मिनिटं वाट बघू। ठीक, जी सर। येतील, मला वाटतं येतील।
या या नामदेव. सर काय झालं सर सगळ्यांनी टाळ्या काय वाजवल्या? अरे टाळ्या वाजवलं तुझं स्वागत करतोय आम्ही तुझं. इतकं सगळं होऊन सुद्धा हिंमत एकवटली आणि शाळेत आलात परत. कौतुकाची गोष्ट आहे है ना. या या बसा. ये भाई ये भाई. चला आजच्या शिकवणीला सुरुवात करूया. हा सर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. येत्या 1-2 ते 3 दिवसात मी तुमची टेस्ट घेणार आहे. या बया! सर टेस्ट? अहो, तुम्ही याला कोरोना बिरोना परत आला की काय? कोरोना वगैरे काही नाही. ब्लड टेस्ट नाही घेणार आहे. टेस्ट म्हणजे परीक्षा घेणार आहे. या बया! ते तर ह्याच्याहून लय भयंकर आहे. सर, एक वेळ एखाद्या घरचं काम वाढलं तरी बी चालेल. पण ही परीक्षा बिरीक्षा नको बाबा. झालं तुमचं सगळं. हो सर. तुमची मी परीक्षा घेणार आहे आणि या परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे. बाबा सर तुम्ही टेस्ट घेताय पण आमची काहीच तयारी झालेली नाही. आम्ही फेल वगैरे होऊ ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही टेस्ट ही पास किंवा नापास होण्यासाठी नाही घेता येते. अंतिम परीक्षा ना वर्षाच्या शेवटी जी आपल्याला फायनल एक्झाम द्यायची म्हणजे शेवटची अंतिम परीक्षा, त्याची पूर्वतयारी आहे ही. त्याची प्रॅक्टिस आहे ही. प्रॅक्टिस आहे. हा. आणि आठवायचा काही प्रश्नच येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव शिवानी, आपण जे काही शिकतो, जे काही ऐकतो, वाचतो ते आपण कधी विसरत नाही. आपल्या मेंदूमध्ये ते कायम असतं. कापरासारखं उडून नाही जात ते. कळलं. तसं कधी कधी ते लपल्यासारखं होतं. मग आपल्याला काय करावं लागतं, 4 वेळा 5 वेळा वाचून काढलं, त्याची उजळणी केली की सगळं आठवायला लागतं. आणि त्यासाठीच ह्या टेस्ट घ्यायच्या असतात. खरंच आठवलं नाही तर मग मी आहे ना मी मदतीला. ही टेस्ट घेतली की नाही की या निमित्ताने तुम्ही सगळं गेल्या महिनाभरात काय काय शिकवलं मी ते सगळं तुम्ही परत एकदा वाचाल म्हणजे त्याची उजळणी करा. सर पण टेस्ट बेस्ट ऐकलं ना, परीक्षा बिरीक्षा जाम पोटात कसं तरी होतं, गोळा येतो सर. जाम पोटात गोळा येतो ना, ते चांगलं लक्षण आहे. हे बघा, पोटामध्ये गोळा आला की टेन्शन वाढलं. टेन्शन वाढलं की त्या टेन्शन मध्ये आपण सगळा अभ्यास करतो, सगळी उजळणी करतो, परत परत वाचन. मग सगळं आठवायला लागतं. सगळं आठवलं की तुम्ही परीक्षेमध्ये छान लिहाल, लिहिणार की तुम्ही पास होणार. होय. गोळा आलेला चांगला. याच्यामुळे शाळा सोडली. गोळ्यामुळे